नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. इलेक्ट्रिकल सेफ्टीची व्हिज्युअल लँग्वेज. म्हणजे जो धोका डोळ्यांना दिसतच नाही, त्यापासून स्वतःला वाचवायचं कसं? चला, हा कोड आपण मिळून सोपा करूया. कधी विचार केलाय, जो धोका पूर्णपणे अदृश्य आहे, त्याला आपण पाहणार कसं? वीज आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आहे, पण ती दिसत नाही. मग तिच्यापासून होणाऱ्या धोक्याला ओळखायचं कसं? हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा, विजेचा धक्का बसला ना तर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. त्वचा भाजू शकते, नसांना इजा होऊ शकते आणि दुर्दैवाने मृत्यूसुद्धा उडवू शकतो. आपल्या कामाच्या ठिकाणी आणि अगदी घरातही हा एक आपण म्हणू शकतो की सायलेंट किलर आहे. म्हणूनच याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा अदृश्य धोका नक्की काय आहे ते समजून घेऊ. मग या धोक्याला दृश्यमान करणाऱ्या चिन्हांची भाषा शिकू. त्यानंतर ही 4 मुख्य सुरक्षा चिन्ह कशी ओळखायची ते बघू. आणि सगळ्यात शेवटी दुर्दैवाने अपघात झालाच तर आपत्कालीन प्रथमोपचार कसा करायचा याबद्दलही जाणून घेऊ. तर पहिला मुद्दा, वीज इतकी धोकादायक का मानली जाते? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. कारण ती दिसत नाही. त्यामुळे एखादी छोटीशी चूक ही खूप महागात पडू शकते. म्हणूनच कामाच्या ठिकाणी वीज हा सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक मानला जातो. आणि ह्याच अदृश्य धोक्याबद्दल सगळ्यांना सांगण्यासाठी एका खास भाषेची गरज पडते. आणि ही खास भाषा म्हणजे सुरक्षा चिन्ह. ही चिन्ह त्या अदृश्य धोक्याला आपल्यासाठी दृश्यमान करतात. ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे, जी कुठल्याही शब्दांशिवाय आपल्याला धोक्याची सूचना देते आणि आपल्याला सुरक्षित राहण्यास मदत करते. ही जी सुरक्षा चिन्ह आहेत ना, ती मुख्यत्वे 4 प्रकारची असतात. पहिली प्रतिबंधात्मक, जी सांगतायत की हे करू नका. दुसरी अनिवार्य, जी सांगतात की हे करायलाच पाहिजे. तिसरी इशारात्मक, जी आपल्याला धोक्याची चेतावणी देतात. आणि चौथी सूचनात्मक, जी आपल्याला सुरक्षिततेची माहिती देतात. चला तर मग आता या चिन्हांना एक एक करून समजून घेऊया. सुरुवात करूया त्या चिन्हांपासून जी आपल्याला स्पष्टपणे सांगतात की काय करू नये. हे चिन्ह तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे नाही का? धूम्रपान करण्यास मनाई. हे प्रतिबंधात्मक चिन्हाचं एकदम परफेक्ट उदाहरण आहे. जिथे आग लागण्याचा धोका असतो, तिथे हे चिन्ह हमखास दिसतं. आता ही चिन्ह ओळखायची कशी? खूप सोपी ट्रिक आहे. यांचा आकार नेहमी गोलाकार असतो, त्याला लाल रंगाची बॉर्डर आणि एक आडवी लाल रेष असते. आणि आतमध्ये काळ्या रंगात ते चिन्ह असतं जे करायला मनाई आहे. सोपं आहे ना? लाल गोल म्हणजे थांबा, हे करू नका. ही अजून काही उदाहरणं बघा. पहिलं चिन्ह सांगतंय की पाण्याने आग विझवू नका. का? कारण जर आग विजेमुळे लागली असेल आणि त्यावर पाणी टाकलं तर पाण्याचा संपर्क विजेसोबत येऊन शॉक लागण्याचा धोका खूप वाढतो. आणि दुसरं चिन्ह पादचाऱ्यांना तिथे यायला मनाई करतंय. बरं, काय करू नये हे तर कळालं. आता बघूया काय करायलाच पाहिजे हे सांगणारी चिन्ह. यांना म्हणतात अनिवार्य चिन्ह. हे चिन्ह बघा. हे आपल्याला सांगतंय की हातांच्या संरक्षणासाठी हातमोजे घालणं बंधनकारक आहे. जिथे हातांना इजा होण्याचा धोका असतो तिथे हे चिन्ह दिसतं. यांना ओळखण्याची खूण तर त्याहून सोपी आहे. यांचा आकारही गोलाकार असतो, पण यांचा बॅकग्राऊंड निळ्या रंगाचा असतो आणि त्यावर पांढऱ्या रंगाचं चिन्ह असतं. सो निळा गोल म्हणजे हे काम केलंच पाहिजे. इथे आणखी काही उदाहरणं आहेत जी खूप कॉमन आहेत. जसं की डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट घाला किंवा डोळ्यांसाठी सेफ्टी गॉगल्स वापरा. बघितलं, सगळीकडे तोच पॅटर्न आहे. निळा गोल आणि आतमध्ये पांढरं चिन्ह. आता वळूया तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या प्रकाराकडे, इशारात्मक चिन्ह. ही चिन्ह आपल्याला संभाव्य धोक्यांपासून सावध करतात, म्हणजे बिवेअर. हे चिन्ह तर नक्कीच कुठे ना कुठे बघितलं असेल. त्रिकोणी आकार आणि त्यात विजेचं चिन्ह. याचा सरळ सरळ अर्थ आहे सावध, पुढे विजेच्या धक्क्याचा धोका आहे. हे एक युनिव्हर्सल वॉर्निंग साईन आहे. इशारात्मक चिन्ह ओळखायला सगळ्यात सोपी असतात. यांचा आकार नेहमी त्रिकोणी असतो, बॅकग्राऊंड पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर काळ्या रंगात धोक्याचं चिन्ह असतं. पिवळा रंग म्हणजे धोक्याची सूचना, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पिवळा त्रिकोण दिसला की समजायचं इथे काहीतरी धोका आहे. आतलं चिन्ह बदलू शकतं, जसं की आगीचा धोका किंवा विषारी पदार्थांचा धोका, पण तो पिवळा त्रिकोण आपल्याला आधीच अलर्ट करतो. आणि आता आपण शेवटच्या प्रकारच्या चिन्हांबद्दल बोलूया.
ही चिन्ह धोका नाही तर मदत कुठे आहे हे सांगतात. ही आहेत सूचनात्मक चिन्ह. हे बघा, प्रथमोपचार केंद्राचं चिन्ह, हिरव्या रंगाचा चौकोन आणि त्यात पांढरा प्लस. हिरवा रंग नेहमीच सुरक्षेचं म्हणजे सेफ झोनचं प्रतीक असतो. हे चिन्ह आपल्याला मदतीची जागा दाखवतंय. ही चिन्ह सहसा चौकोनी किंवा आयताकृती असतात. यांचा बॅकग्राऊंड हिरवा असतो आणि त्यावर पांढऱ्या रंगाचं चिन्ह असतं. ही चिन्ह आपल्याला सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. पण समजा एवढी सगळी चिन्ह बघून काळजी घेऊनही अपघात झालाच तर? प्रतिबंधात्मक उपाय अपुरे पडले तर काय करायचं? आता आपण आपत्कालीन प्रथमोपचाराबद्दल बोलूया. जर कुणाला विजेचा शॉक लागला तर या 4 स्टेप्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याआधी पॉवर सप्लाय बंद आहे ना याची खात्री करा. दुसरं, ताबडतोब मेडिकल हेल्पसाठी कॉल करा. तिसरं, जर रक्तस्राव होत असेल तर जखमेवर दाब देऊन तो थांबवण्याचा प्रयत्न करा. आणि चौथं, भाजलेल्या जागेवर स्वच्छ निर्जंतुक पट्टी लावा. या चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे रक्तस्राव थांबवण्यासाठी थेट दाब द्या आणि जखमेवर ड्रेसिंग आणि पॅड लावून ती व्यवस्थित झाका. योग्य वेळी दिलेला प्रथमोपचार एखाद्याचा जीव वाचवू शकतो. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ही चिन्ह म्हणजे फक्त चित्र किंवा चेतावणी नाहीत, तर ती एक भाषा आहे, जबाबदारीची सामायिक भाषा. आणि सगळ्यात मोठं सुरक्षा कवच कोणतं असेल तर ते आहे आपलं ज्ञान. कारण ज्ञान असेल तरच आपण सुरक्षित राहू शकतो.